गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी
मागेन ते एक तुझ देई विचारोनी मज देई विचारोनी मज देई विचारोनी मज
मागे ना एक तुझ मागे ना एक तुझ मागे ना
हरी याला थोडं मोकळं करा देवा. हरी मागीन एक तूज दे विचारून मज, नको दुर्जनांचा संग, क्षणा क्षणा चित्तभंग, जन्म घेईन मी नाना, बहु सोसीन यातना, नको दुर्जनाचा संग, क्षणा क्षणा चित्तभंग, दीन होईन मी रंकाचा,
आपते देह आपतसाचा नको दुर्जनाचा संग क्षणा चित्तभंग तुका म्हणे आता देई देई तू सर्वता नको दुर्जनाचा संग नको दुर्जनाचा संग क्षणा चित्तभंग महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंद हे परब्रह्मलिंगं पांडुरंगा जयांची केली स्मरण होई सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजनी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजनी देवाची कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुक्ती जळाळी कारुण्य सिंधू दुःख हारी तुझवीन शंभो मद कोण तारी जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडबाच गेला साक्षात परमात्मा मद भेटविला विसरू कसा मी गुरु पादुकीला करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहितम अविहितम वा सर्वमेत क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य आदिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं शिवेलागी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान शिव आणि त्या शिवाचा आजचा उत्सव शिवरात्र आणि या शिवरात्रीच्या पर्वावर श्री क्षेत्र निपाणी टाकळी या ठिकाणी हा उत्सव आपण साजरा करतो आहोत। गेल्या 3 वर्षापासून हा उत्सव आपण या भूमीमध्ये साजरा करतो आहे। बोलता बोलता 6 दिवस निघून गेले, 7व्या दिवसाचा भाव तुमच्या पुढे उभा आहे। ज्यांच्या मुखारविंदातून आपण शिवपुराणाची कथा श्रवण केली, हरिभक्तपरायण 108 श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर यांच्या मुखातून आपण शिवपुराण ऐकलं।
आणि आता हा मागणीपर अभंग आहे 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाच्या सेवेकरता घेतलेला अभंग मागणीपर प्रकरणातील आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आयोजकानं गावकऱ्यानं अतिशय सुंदर व्यवस्था निर्माण केलेली आहे. विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी तुम्ही केलेले आहेत. हो, हरिभक्त पारायण आसाराम महाराज निर्वाडीकर असतील, नारायण महाराज पालवे असतील, आमचे मृदंग सम्राट मनोज महाराज माने असतील, हरिभक्त पारायण अनिल महाराज असतील, हरिभक्त पारायण माऊली महाराज जावळे असतील, आणि ज्यांनी हा आवाज जे झोपेले घरी त्या इच्छापर्यंत देण्याचा जो प्रयत्न केला, पवन मंडप डेकोरेशन तातेराव महाराज खरवडे किनोळा याला सुद्धा लाख लाख धन्यवाद. आणि ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हे लेकरं घडताय त्या महात्म्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद देतो. आमच्या माने महाराजांना चांगले घडा मस्त अगदी, कारण आपली गरज आहे जगाला. म्हणून मायबाप आमचे विनेकरी गिरीबाबा असतील, हे सगळे नवनिर्वाचित तरुण उमेदवार नाही म्हणत बरं का, तिकडं नाही घुसायचं आपल्याला, हे तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आणि तुम्ही सर्व माता मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात. आमचे चोपदार असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला वेळेवर कार्यक्रम चालू झाला, 8:15 वाजले, 9:45 पर्यंत कार्यक्रम चालल. जरा बारीक विचार करायचा आहे. आज आहे मागणीपर प्रकरणातील अभंग. आज मागायचं असतं, काय मागावं, कुठं मागावं, कसं मागावं, किती मागावं, पुन्हा पुढं मागावं, याचं वर्णन तुकोबाराय करतात. मागायचं आहे पण त्याला द्यायला लायकी पाहिजे आणि घेणाऱ्याची क्वालिटी पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात, मागे ना तुझं एक म्हणत्या माग लांबीलाच यादी दे रे, एकच मागायचं, पण मी मागतोय विचार करून, देई विचारून मज. आता ज्याला मागायचं त्याला विचारून द्यायची काय गरज आहे? त्याला काही कमी आहे का? पण का म्हणतात असं, कधी आपण विचार करायला पाहिजे. बघ, मी जे मागतोय ते मला लागतंय. आता मतदार उभा आहे, त्याला काय लागेल, काय नोटा लागतील का? त्याला मत लागत द्या, मग त्याला ते मतदान करणं गरजेचं आहे का नोटा देणं गरजेचं आहे? बरोबर आहे का नाही? तर तुकोबाराय सांगतात, तुझं मागेन एकच मागणार आहे आणि विचार करून दे. काय दे? नको दुर्जनांचा संग. हा, जीवनामध्ये जर जीवन नौका तरायची असेल मायबाप तरुणाहो, आपल्याला जर या जन्माचं सार्थक करायचं असेल, हा भवसिंधू जर तरुण जायचं असेल, आलेल्या जन्माचं सुफल भावाचं वाटत असेल, तर संगत चांगल्याची करा. दुर्जनाची जर संगत केली मायबाप, नाही नाही नाही, आप मरे तो मरे यजमान खुले की मरे. हा, म्हणून दुर्जनाचा संघ सांगत नाही. नको नको दुर्जनाचा संघ. का हो तू का बरं नको दुर्जनाचा संघ? त्याच्यामुळे काय होतं, या देहाचं सार्थक करण्याचं जे वर्म तुकोबारायाजवळ होतं, त्याच्यामुळे क्षणाक्षणाला चित्तभंग होत होता. क्षणाक्षणा चित्तभंग. देव म्हणायला लागला, तुला द्यायला मी तयार आहे बाबा, पण त्याच्याकरता एका जन्मात नाही भेटत ते, त्याच्यासाठी जन्मोजन्म घ्यावा लागेल. तुकोबाराय सांगतात, घे जन्म घेईन मी नाना, बहु सोसेन यातना. किती जरी दुःख सोसायची वेळ आली तरी मी दुःख सहन करायला तयार आहे, पण मला दुर्जनाचा संग नको. हा, हेच दे देवा. संतांच्या मागणीमध्ये काहीतरी हेतू असतो. संतांची मागणी स्वतः करता नसते, जगाच्या कल्याणाकरता असते. हो, रंग होईन दिनांचा. हो, मी रंग असेल, मी दिन व्हायला तयार आहे, परंतु काय कर, या देहाबद्दलची जी आसक्ती ना मायबाप, तेवढी आसक्ती मला दूर होण्याची तू काय कर दे, शक्ती दे. आणि तो देह वायाला जाऊ नये म्हणून दुर्जनाची संग नको. क्षणाक्षणाला भगवंतात आणि माझ्यात अंतर निर्माण होईल असं देवा तू देऊ नको. तुका म्हणे ह्याची आता. हो देवा, देई देई तू सर्वथा. भगवंता तुला जर द्यायचंच असेल, देई देई दुरोक्ती सांगितली आणि हेच दे, दुसरं मला लागत नाही. दुर्जनाचा संग नको. विठाला विठाला.
भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जरा बारीक विचार करा. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे गधाड्याचा जन्म नाही. अरे माणसाचा जन्म लाख मोलाचा आहे. आणि लाख मोलाचा मिळालेल्या जन्माचा सार्थक जर करायचं असेल मायबाप, जरा बारीक विचार करा. जर आलेल्या देहाचं आलेल्या जन्माचं जर तुम्हाला मला सार्थक करायचं असेल तर शास्त्रानं सांगितलेला मार्ग, ऋषीमुनींना केलेला मार्ग, नवे नवे देवादिकांनी केलेल्या मार्गाने चालावा लागेल. ते मार्गाने चालत असताना आपल्या जीवनामध्ये मल विक्षेप आवरण नावाचे दोष निर्माण होतात. आणि ते दोष जर तुम्हाला घालवायचे असेल तर त्याच्याकरता संताशिवाय जन्म सफळ होऊ शकत नाही. बारीक विचार करा. जन्माला आलो, जशा 84 लाख येऊन राहिला ना तसे माणूस येतोय का नाही. आता विचार करा. आता हा जो रोड आपण मध्ये घुसलो टाकळीला, तो रोड इकडं कोणीकडे जातो? इकडे शेलूला जातो. हा तुम्ही ऐकू राहिले ना? बारीक कीर्तन ऐका बर का. आम्हाला धंदेनी यायला उद्योगनी अशातला काही धंदा नाही हो. आणि तुम्हाला काही घरी खायला भेटत नाही अशातला काही भाग नाही. हा एवढा मोठा लाखो करोडोचा खर्च काय आला आहे जन्माचं सार्थक कराय करता. हा रोड इकडं शेलूला जातो, इकडं परत सांगतो, हा रोड इकडं कुठं जातो? शेलूला. आणि इकडं रोड जातो का माणसं जात्या? कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो. मुंगीच्या पाय इतका जर कमी असला ना कीर्तन कळत नाही लोकायला. काय सांगू राहिलं का नाही बा? संभाजीनगरून आलं काय एवढू राहिलं, काय एवढू राहिलं. रोड जातो का माणसं जात्या? गाड्या जात्या, घोड्या जात्या, जात्या का नाही? मोटरसायकली जात्या, टेम्पो जात्या, रिक्षा जात्या. कोण जात? काय जात? वाहनं जात्या का माणसं जात्या का रोड जातो? आहे का डोक्यावर ध्यान? बुवा लोक गैर हजरी इकडे विठाला विठाला विठाला. मनुष्य जन्म अनमोल है, अरे फिर से नहीं मिलेगा. मनुष्य जन्म अनमोल है, फिर से नहीं मिलेगा. पक्का फल गिर पड़ा है, फिर से नहीं लगेगा. अरे आला जन्म येणार नाही पुनार, कोण घरीचा आहे तुका उनार. आला जन्म येणार नाही पुनार, कोण घरीचा आहे तुका उनार. जन्माचं सार्थक. आज शिवरात्र आहे ना. आमच्या संभाजीनगर मध्ये कालच लागली महाराज. कालच 2 किलो रताळे, 2 किलो बटाटे, 2 किलो साबुदाणा, 2 किलो शांगाची सारबोखंडी घेऊन आलो. हा यायच्या काळात 5 दिवसापासून आली. सप्ते काय आला आमच्या विकास महाराज राहून गेले. विकास महाराजनं फोन केला आमच्या, बाबा आपल्याकडे तू म्हणलं मला रविवार कोणता चालवतो? पहिला चालवतो, लास्ट चालवतो. काय अडचण नाही, मी सुट्टीचा महाराज. पार्ट टाइम कीर्तनकार मी, खानदानी कीर्तनकार नाही. सुट्टी राहते म्हणून म्हटलं बाबा रविवारच्या दिवशी कार्यक्रम द्या. आमच्या विकास महाराजांना दया आली. त्याला धंदे नाही काय. सप्ते काय पावशेर खाऊन 1 किलोवर हागालाय काय काय महाराज काय साठी खायला आहे का? अरे मायबाप बसलेले 1200 पैकी एखादा जरी हनुमान फटका बसला तर साधू संतांना सांगितलेला परमार्थ कुठेतरी सार्थकी लागेल. आज शिवरात्र आहे का नाही? सकाळी उठल्यापासून दणकून चालू आहे. येता जाता चर पण शिवरात्र कर.
एका दिवसामध्ये शिवलीलामृता ग्रंथामध्ये एका दिवसामध्ये देवत्व प्राप्त झालेला पारधी नाही. एका दिवसात झालं का नाही? आमच्या पौषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली तरी आमच्या टकुरे देव उतरणार. उतरतो का देव? पारद्याला एका रात्रीमध्ये शिव भूत्वा शिवम येतात. एका रात्रीत शिवत्व प्राप्त केलंय. तुम्हाला आम्हाला का कळत नाही? तुमची आमची तयारी नाही. झुकेंगे नाही साला. मोडेल पण वाकणार नाही. चुलीत जाय. आम्हाला काय घेणं आहे? हे जरी न ऐका दुसरं येईल, हे जरी न ऐका. हे जरी न ऐकाल, मी जे भुकू राहिलो ती, हे जरी न ऐकाल मग दुसरं येईन. हे जरी न ऐकाल. दुसरा म्हणजे कोणता? आपल्या गावामध्ये लोक जात्या का? जात्या ना धाडाला. हा, जर गेलं तर आपल्याला फोन येतो जे जायला त्यान मागून ते शिकळी ते दोऱ्या दाऱ्या आणाला बांबू. आता रेडीमेड केलं म्हणा. लोक बिले हुशार झाले. आता हे भूत त्याच्याहून बी मोडून पडन म्हणून आता लोखंडाच्या केल्या लय. हा पॅक असं नेत ना. ही बॅट परत आली नाही पाहिजे वापस. लोक फोन करून सांगतात पावसाळ्यात सतळी झाला ना झाला. याला चांगले सत्यमान पाडेल. मायबाप जन्माला आलो पुन्हा जन्म नाही. पुन्हा माणसाचा जन्म नाही. जन्म नाही. जन्म नाही रे अनेक. कुत्र्या मांजराची किती भेटतील? गाढवाचे किती भेटतील? एका एका योनी कोटी कोटी फेरा किती काय भेटतील? पण माणसाचा जन्म दुर्मिळ आहे. हो, माणसाचा जन्म अनमोल आहे. धर देह दुर्लभ जाना. धर देह दुर्लभ जाना. धर देह दुर्लभ जाना. धर देह दुर्लभ जाना. Thank you.
जाना मायबाप. आता तुमच्यावर आज येतो बरं का. तुम्ही म्हणशाल, आमची संख्या जादा आमच्याच मुळावर उठली. यायला का रोखते पडली का? तुमची संख्या एवढी काऊन आहे? ते बी चांगले आहे बरं का, पण इकून बसेल ते असे पडद्याआडचे हिरो आहे ते. बघा आता आपण शिवपुराण ऐकलं की नाही? ऐकलं का नाही? सगळे देव देव करता का नाही? जरा बारीक कीर्तन ऐकायला नशीब जोमाते आमची कीर्तन लोकायला. पण आम्ही खरं बोलतोय. आम्हाला काय तुमच्या गावात उभं राहायचं इलेक्शनला? बघा सगळेजण आता 8-9 महिन्यापासून महादेवाला डिमांड येईल आता. हा पांडुरंग माग गेला आता, पण महादेवाला डिमांड आहे. हा अगदी ही तिच्या पुढे तर ती तिच्या बोकांडी, ती तिच्या बोकांडी. आमच्या गावात 4 वाजेपासून नंबर आहे भाऊ महाराज. 4 वाजेपासून पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी धडकावं लागत शेतात म्हणून. जात्या का नाही? जरा आता बारीक ऐका बरं का. हा देव देव लय चाललाय जगामध्ये, लय उतो आला देवा देव करायला. अय नट्ट्या पट्ट्यात इतका देव देव चालला ना, आबा बाबा बाबा तमाशाच्या बाया कमी नखरी करत्या. इतका नट्ट्या पट्ट्यात परमार्थ चाललाय. साडीवर परमार्थ राहतो काय? अय कोणती साडी घालून जाऊ? साडीवर परमार्थ काय? देव देव साडीवर भुलतो काय? जाऊ द्या, गेल्या तर गेल्या. गेल्या तुम्ही महादेवाच्या एवढा गेल्या ना, गेल्या पाणी घेऊन गेल्या त्या महादेवाच्या पिंडीवर. माने महाराज पितळाचं तांब्याचं काहीतरी करून ठेवलं राहत की नाही? असं राहत ना. पितळा तांब्याचं आहे म्हणून त्याच्या बोकांडी पाणी व्हायचं काम चाललं. आणि त्या पितळा तांब्यावर ओरिजिनल येऊन बसू द्या बरं. विकास महाराज कसं आहे, एकीची तरी टाक मध्ये बसायची. कसं येड लागलं जगाला रे देव म्हणती भंडारा. अडाणी दुनिया भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. पत्थर का एक नाग कराया, पत्थर का एक नाग बनाया, उसकी पूजा करियो. काय चाललंय जगामध्ये? बाहेर इतकं चाललंय देव 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 देव. पुण्याला न्यायची पाळी आली आता. राहत ग रुगडन सांडा झालं कुलपा. आणि मी लई करते, मी लई करते, मी लई करते. काय करते? सक्रात वाटली असेल ना तुम्ही आता? वाटल्या का नाही? सक्राती वाटल्या ना? प्लॅस्टिकचे डबडे डुबडे चालण्या चुळण्या वाटल्या का नाही? वाटल्या ना? वाण वाटले का नाही? वाण वाटले ना? घरचा वाण म्हणला मला चहा करून देते म्हण, मला तेवढा धंदा आहे का? घरच्या वाणाला चहा मागितली तर माझ्या माग बाया येले मला वाण द्यायचा आहे. घरचा वाण वाळून चालला आणि बाहेर टळकुरले वाटाचा धंदा लावलाय. सोन्याचे जरी करंडे करून वाटले ना, होय सोन्याचे जरी करंडे करून वाटले ना, देवच कळत नाही. कशाला म्हणतात देव? देव कशाला म्हणतात? देव कळावा असं वाटत असेल मायबाप. देव संताच्या मुठीमध्ये आहे. ठाऊक बाह्य संता. आणि संताला शरण जा म्हणजे तुम्हाला आतला असलेला देव कळेल. काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. 8:30 प्रमाणात गेलो तुम्ही प्रमाणाचार्य होऊन जाईल. नाही ना, आपल्याला आपल्या वेळेच्या आत कार्यक्रम करायचा आहे. सगळं केलंय बघा बर का, सगळं केलंय. 4 धाम केल्या, सप्तपुऱ्या केल्या, अख्खा देव पालखी घातले. पण बारीक ऐका बर का, तुझ्या गावाचा नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकाम फिरत. गावाचा नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकाम फिरत. अन्न छत्र लावले काशी, घरी माय बाप उपाशी. हे जाणारे का करन बाबा, कशाला रिकाम फिरत. गावाचा नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकाम फिरत. माय बाप काढून दिले आणि मी लई देव देव केले. मी लई डिजिटल मावून द्याला
गंगा पूजन डिजिटल बॉक्स. कशाला म्हणतात देव? देव कळावा असं वाटत असेल, आज देव आहे प्रत्येकाच्या हृदयाशी. मी अमुका आहे ऐसी जे बुद्धीस पुरे हरनिशी ती वस्तू का. मी ज्ञानोबराय सांगू राहिले प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्व खंडीरा घरादाराशी नकट्या पोराशी पाठे की नाहीये. हे आमचे महाराज आसाराम महाराजांनी, आसारामाचं बरोबर आहे ना, हा त्यांनी जे प्रमाण घेतलंय घरादाराशी नकट्या पोराशी पाठे ना, सर्व घटी राम घे आधी काऊन बायकुल कुठी तो रे अय बावळट. शिर्डी लोक राहतो बाबा, बायलाच्या गळ्यात कमी माळा राहते, एवढ्या घागरमाळ्याच्या गळ्यात बाहेरून परमार्थ दाखवायचा राहतो का आचरणात आणायचा असतो. आचरणात कोण आणि तूर आणि मीर आणि कोण देईन पाणी. आचरण कोणा करायचं. बोले तैसा चाले त्याची जोडावी पावले नाही ना, त्याची वंदावी पावले. अरे माय जरा दृष्टांत सांगतो चला पुन्हा. आपल्या महादेवासारखं महादेव देऊळ होतं गावाच्या बाहेर, असं तुम्ही ऐकू राहिले सगळे बारीक ऐका दर्शक. गावामध्ये मी दृष्टांत सांगितलं दुपारी, पण सांगतो ना एवढे नव्हते ना ऐकायला. त्या देवळा गावामध्ये काय झालं, एक छोटा मुलगा जन्माला आलं. जन्माला येता येताच त्याची आई मेली. मी महाराज मी पाहिलंच नाही तुम्हाला. मी माय ऑनलाईन चॅनल राहत माझ, त्याच्यामुळे माय लक्ष नाही राहत पुढं. काय नादात राहत तुम्ही म्हणशाल माझ्याकडे गण पाहून राहिला पण हे काहून बोला ना बर का. हा मग ते त्याची आई लहानपणीच वारली. आणि वारल्यानंतर त्या लेकरू बापांना 2-3 वर्ष सांभाळलं, मोठं केलं दर्शक 3-1 वर्षाचं केल्यानंतर बापाही वारला. त्याला उपरती निर्माण झाली. त्याला वाटलं काय पडेल संसारात, आई नाही बाप नाही काय नाही असं. महादेवाचं मंदिर होतं आमच्या विकास महाराज सारखे चांगला भेटला एक महात्मा. त्याला वाटलं जाऊ दे कर इकडे, तुला लय देव करायचं. ते आलं इकडे मंदिरात, राहायला लागलं मंदिरामध्ये. मंदिरामध्ये लहानाचं मोठं झालं, म्हातारं झालं. त्याची केस डवळी झाली भक्ती करता करता महादेवाची बर का. महादेवाची भक्ती करता करता म्हातारं झालंय ते. पण काय झालं, गेल्या वर्षी सारखा 8 महिने पाऊस पडला. मागच्या वर्षी पडला ना 8 महिने पाऊस, आता सालालाच या. मग विचार करा काय झालं, इतका पाऊस पडला नदीला दोन्ही थड्या भरून पूर चालला. पूर चालल्यानंतर काय झालं, अचाट पूर चालल्यानंतर अतिवृष्टी झाली. आणि अतिवृष्टी झाल्यानंतर तहसीलदारानं फरमान काढलं, नदीच्या काठावर जेवढे गावं त्याला अलर्ट करा आणि सगळे लोक सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. गावातला सरपंच होता, त्यांना सगळं गाव हाकून आणलं, ढोरा गुरा चांगल्या सुरक्षित ठिकाणी. हा आता ते काय भूमी संभाजीनगरचा आहे, तुम्ही इकडं परभणी जिल्ह्यातले, थोडं फरक पडल. हा ते समजून घ्या, आता तुमच्या वरती टस्टा केली. मग काय झालं, तहसीलदाराचं फरमान आल्यानंतर सरपंचाला फोन आला. त्यांनी सांगितलं गावातले सगळे लोक घेऊन जा. त्यांनी सगळे लोक सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला सरपंच. पण ते महाराज राहून गेलं देवळात. महादेवा देवळात कोणतरी सांगितलं, सरपंच साहेब आपल्या गावातले बाबाजी राहिले तसेच, त्याला घेऊन या, काही करा पण घेऊन या. सरपंचाच्या कमराला पाणी लागेल होत.
ते गेलं कसं तरी उठत बसत घर पुसत तिथे गेलं बाबाजी चला आता आपल्याला आदेश आलेला आहे आणि अतिवृष्टी होणार आहे हे सगळं पाण्यात मध्ये जाणार आहे तुम्ही चला तुम्हाला सुरक्षित ठिकाणी मी चांगलं मंदिर बांधून देतो माय 2 एकर नावावर करून देतो चांगलं मंदिर बांधून देतो त्या म्हणे अजिबात नाही माझा महादेव येणार आहे वाचायला आय मला वेळ नाही घालायचा बरं का सिद्धांत पाठवायचा आहे त्याने सांगितलं महादेव येणार आहे वाचायला मी अजिबात येऊ शकत नाही पिंडीला कवटाळलंय बसलंय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नाकात पाणी घुसायला लागलंय सरपंचाला वाटलं याच्या संग राहिलं ना आप मरे तर मरे यजमान कमी लेखी मध्ये जाऊ द्या मुर्द्या चला आणि गेला निघून सरपंच पण पुन्हा तहसीलदाराचा फोन आला त्यांनी सांगितलं कोणी राहिलं तर नाही ना तुमच्या गावात त्यांनी सांगितलं साहेब काय करावा ते आमच्या गावात एक बाबाजी आहे ते काही यायला तयार नाही ते सांगून राहिले माझा महादेव वाची महादेव वाची अरे म्हणे याडाय का तू महादेव आता पार वर इतकी अतिवृष्टी उरायली तुम्ही काही करा त्यांनी काय केलं एक डोंगर तयार केलं आणि ते सैनिकाला पाठवलं मिलिटरीला त्याच्यात बसून दोघाला जा बाबा घेऊन या ते दोघं गेले बाबाजी चला तुमच्या पाया पडतो अरे चला सुरक्षित ठिकाणी नाही तर दावे तेरवे घालायला पण नाही राहायचं ते म्हणे नाही नाही महादेव वाचिणारच तेव्हा महादेवाच्या देवळात पाणी घुसलो बाबाजीच्या नाकात पाणी जायला लागलंय बाबाजी स्लॅपवर जाऊन बसलंय तो महादेव वाचिणार रे मग स्लॅपवर काय मारायला गेला वर गेलंय नाही बसलंय नावेमध्ये ते लोक कटळून निघून गेले जसं जसं पाणी वाढायला लागलं कळसापर्यंत पाणी चालायला लागलं हे कळसावर चढलंय ऐका बर का जर ऐका कळसावर बसलंय कळसावर असं कवटळून शेवटी हेलिकॉप्टर आला स्वतः तहसीलदार आला हेलिकॉप्टर घेऊन त्यानं सांगितलंय बाबा तुमच्या पाया पडतो तुम्ही माझ्या वडिलासारखे आहात तुम्हाला हेलिकॉप्टर आणलं तुम्ही याच्यात बसा यंगरडदार समजूनच घेत नाही समजायचंच नाही ना म्हणून तहसीलदाराने खूप विनंती केली नाही ऐकलंय बा कोणाचं काय जाईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल काय जाईल आमचं काही जाणार नाही सांगितलंय नाही ऐकलंय जसं हेलिकॉप्टर बाजूला गेलं जे पाण्यानं मुसंडी मारली ना कळसा सगट बा खाली गेलं ना बा वाहून गेलं कैलासात लागलं महादेवाला भाडाला मी तुझी भक्ती केली लहानपणापासून भक्ती केली नैष्ठिक ब्रह्मचारी राहिलो आयुष्यभर तो या कर्तव्य असलंय तू मला वाचायला आलाच काऊन नाही शाबासकी दिली असं का महादेवान त्याला नाही ना हे सामान्य माणसाला कळत नाही बुवाच्या टकोऱ्यात घुसू नये बुवाच्या टकोऱ्यात घुसू नये देव भांडायला लागला म्हणे राजा जेव्हा सरपंचाच्या रूपात आलो ना तेव्हा मीच आलो होतो मिलिटरीच्या रूपात आलो मीच आलो होतो शेवटी तहसीलदार होऊन मला यावा लागला तो ह्या टकुऱ्यात मी नाही तुला वाटत होता तिरसून डमरूवाला यावा रिकामा आहे का तो तिरसून डमरून घ्यायला देव ओळखण्याची दृष्टी तुमच्या आमच्या जवळ नाहीये आणि ती दृष्टी येण्याकरता तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगरबता करावे दास्य सकळ हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधन तुटती भवाचे बंधन जन्माला आल्याचं सार्थक संताच्या मुठीमध्ये म्हणून संताला शरण जा संतांना जो मार्ग सांगितला ज्या मार्गाने संत गेले मार्ग लावणी गेले आधी दया निधी संत ते येण्याची पण ते चालू जाताना पडे गुंता कुठे काही ज्या मार्गाने देव गेले ज्या मार्गाने ऋषी गेले ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने जर गेलो तर आलेल्या जन्माचं सार्थक होईल नाही 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 आलेल्या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती होईल बघा संताच्या संगती मनो मार्ग गती संताच्या संगती मनो मार्ग गती मनो Hare
तुकोबरायांच्या घरामध्ये 8 पिढ्याची वारी होते. ते तुकोबरा आहे. ज्यावेळेस जीवाला तळमळ लागली पाहिजे, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. तळमळ वाटली पाहिजे. कशाना? कोण ज्ञाने हरिग वसेल बाप्पा. कोणतं ज्ञान? तुमच्या आमच्यात असलेला हृदयात असलेला देव कळून देईल. उसात साखर आहे की नाही? उसात साखर आहे की नाही? त्याला 16 सोमवार करावं लागेल. म्हणजे मी काय भुकुराल कळू राहिलं ना तुम्हाला? उसात साखर आहे म्हणजे त्याला सत्यनारायण मांडा लागत काय? अय मेंटल. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. उसातली साखर काढाय करता तोड यावं लागते, त्याला कारखान्यात न्यावं लागतं, सरकार घातल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करावं लागते, नंतर त्याची साखर तयार होते. ऐकते का? आमच्या बापान ठेवलं का? घासाची कोणाची तयारी नाही, करायची कोणाची तयारी नाही. बुवानं सांगितलंय टकुऱ्यात घुसत आहे. संतांना सांगितलेलं टकुऱ्यात कळत नाही. मेवणीची भाषा कळती आम्हाला, मेवणीची भाषा कळते. हॅलो दाजी, माई लई गरीबी, माझ्याजवळची 1000 रुपयाचाच मोबाईल, त्याच्यात आवाज येत नाही दाजी तुमचा. दाजी 5 रुपयाने विकत घेतय, 5 रुपयाने विकत घेतय ते, आणि 15,000चा मोबाईल नेऊन देत मेवणीला. एखाद्या टकुऱ्यात उतरत येतोय. देव काऊन कळत नाही? ते का आता जमारा राहिला का? ते का आता खरे चुवर राहिला भुईफोड? अरे देव कळावा असं वाटत असेल मायबाप. जीवनामध्ये हृदयात देव आहे, जसं तिळात तेल आहे, दुधात तूप आहे, उसात साखर आहे, त्याला प्रक्रिया करावं लागते. तसा आत असलेला देव तुम्हाला अनुभवाला याकरता कुणाला तरी शरण जावं. मंथोनी नवनीता येत्या महाराजचा प्रमाण आहे का? माय कोणाच आहे ते? 750 वर्ष झाले या शब्दाला. या वाक्याला किती वर्ष झाले? टकुऱ्यात उतरू नाही का? दूध या पुढे बसलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. होईन का त्याचं तूप? होईन का तूप? काय करावं लागत त्याला? एंडो सल्फर टाका लागत. दुधात काय टाका लागत? आया हो. हा, माणसाला कळू राहिलं, यायला काऊन कळा ना? दुधामध्ये काय टाका लागत? विरजन घालावं लागत. आणि विरजन घरचं नाही चालत, शेजारणीचं लागत. माझ्या ग गुरुन मला गवाई नेलय कांत, माझ्या ग गुरुन मला गवाई नेलय कांत, ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. आता बरोबर चाललं बरं का? ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा म्हणे मी जाडे, सद्गुरुना केले कोडे, माता हात ठेवणी पुढे बीजाची वाहिले. काय करावं लागतं? दुधात विरजन घालावं लागतं. जसं दुधात विरजन घालून चालत नाही, त्याला मंथन करावं लागतं. मंथन केल्यानंतर सार बाजूला जातं, लोणीवर येतं. त्या लोण्याला सुद्धा तापावं लागतं. तापल्यानंतर त्याचा तूप तयार होतं. मग तुपाचं दूध होईल का?
तुपाचं दही होईल का? देव पावया गेलो, देव पावया गेलो, तुकोबाराज सांगतात मी देव पाहायला गेलो, देव झालो, आम्ही काऊन भूत उरायलो? आम्हाला का त्या गोष्टीचा अनुभव येत नाही? येण्याकरता माय बाप बघा, तुकोबाराय बाबाजी चैतन्याला शरण गेले आणि बाबाजी चैतन्यानं ती गोष्ट सांगितली. सापडविली वाटे जाता गंग स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. जीवन जगत असताना पहिले शब्द कृपा असते, नंतर स्पर्श कृपा असते, नंतर दृष्टी कृपा असते आणि नंतर संकल्प कृपा असते. शास्त्राच्या 4 कृपा जीवाला व्हाव्या लागतात. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत परमार्थाला सुरुवात होत नाही. गुरुनं काय सांगावा? तुळशीला पाणी घालावा, आळंदी पंढरीची वारी करावा, मतारा मतेरीला बाजूला काढून द्यावा, हे बुवानं सांगावा का? म्हणजे महाराज हे बुवानं सांगावं, ते मेंटल लोकांना बी कळत आहे. काय सांगावा सद्गुरूंना? जे सांगायचंय, मुक्त आधीचा जन आहे उद्धट, गुह्य करू नको प्रकट, मोडेला भक्तीची वाट, संत जन कोपतील प्रकट करता होय मातृगमन, ज्ञानदेवा म्हणे निवृत्तीची आन. आता तुमच्याकडं कप शिकायला गेले तुम्ही, शेलूला जिनिंग मध्ये लावले तुम्ही कपाशीचं ट्रॅक्टर, तुम्हाला समजा 1 लाख रुपये आले, 1 लाख रुपये तुमच्याकडे आले महाराज, त्यांना 500-500चे 2 बंडल दिले तुम्हाला, बरोबर आहे ना? मग तुम्ही असे आणते का? पैसे पैसे असे आणत्या, असे आणत्या नाही ना. उपरणार आता त्याच्यात घाली द्या, कॅरी बॅग राहते त्याच्यात घाली द्या, बरोबर आहे ना? पिशीत पिशी पिशीत पिशी मग सारं घालून घेतलं का मग ते बगलात घालत्या निघायच्या. बस स्टँडवर माझ्यासारखं पागल भेटत आहे गावातलं. अरे तू कापूस शिकायला गेलता ना? ते हा म्हणजे मग पैसे नाही नाही फोनवर मारणार आहे, फोनवर तिला काय टकोर ध्यानावर आहे. ते म्हणतो माझ्या खिशात नाही 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 फोनवर मारणार आहे, फोनवर. मग हे कळू नाही का? जन्माला आलो उघड असेल का उद्धाराचं साधन? ही गोष्ट प्राप्त करायकरता महादेवाला शिरसिंधूच्या परिसरी जावं लागलं. ही गोष्ट प्राप्त करायला नामदेव महाराजाला पंढरपूर सोडून नामदेवाला जावं लागलं. ही गोष्ट प्राप्त करायला तुकोबारायला देऊ सोडून ओतूरला जावं लागलं. ती गोष्ट ज्यावेळेस जीवनात आली आणि तिची साधना ज्यावेळेस तुकोबाराय करायला लागले, ती करता करता हो बघा, ही चांगल्याला परमार्थ पटत नाही, चिकण्या लोकांना तर लगेच पटत नाही. चिकण्या माहिती तुम्हाला? चिकण्या लोक काय कानो कुठून आलं कानो काही सांगत, काही काय सांगत. अरे आमच्या बापाचे श्राद्ध सांगू काय? तुका म्हणे नाही विश्वासाच्या महाने पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी. आमच्यावर विश्वास ठेवू नका, पण संतांवर विश्वास ठेवावा लागेल. संतांनी जे सांगितलंय ते करावं लागेल, त्यावेळेस जीवनात परिवर्तन होईल. अशा होऊ शकत नाही. ती गोष्ट करत असताना साधना करता करता जीवाला ज्यावेळेस भगवंताकडे जायला निघाला जीव सद्गुरूच्या कृपेनं,
आत्मा परमप्रिय हरी, त्याच्या नामकीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवडवरी, सभाय अभ्यंतरी हरी प्रकटे. नाथबाबा भागवतामध्ये सांगतात. आणि तो भगवान परमात्मा करत असताना जगद्गुरु तुकोबारायला काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या, आणि ते तुकोबाराय भगवंताकडं मागणी करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. मागणी तीच, मागणी मागेन ते एक तूज. देवा तुला एकच मागायचं आहे, पण विचार करून दे. तुझ्याजवळ लय बाजार आहे, तो बाजार मला काही नाही लागत. न लगे मुक्ती धन संपदा नाही लागत, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती नाही लागत मला, नाही बाकी ह्या धंदे मला लागत नाही. मला जे लागत आहे ते विचार करून दे. तुला वेळ देतोय अजून. काय झालंय, एका गावात 4-5 पोरं नोकऱ्या लागणार, पर्याय भेटाना. पुरी पुरी हा पुरी भेटाना आणि नोकऱ्या लागाना. मग आता ते एकत्र आले, 4-5 जण एकत्र आले. घरी गंज पेटून दिलं 6 महिने येतच नाही ते. आता करावं तरी काय, गंज कुटीचं घर बांधून ठेवलं, सारा बोखंडी बोज आहे त्याच्या. गंज 4 व्हीलर आहे, पण ते सगळं आरटीवर बोज आहे त्याचा. पण काय झालं, त्यांनी डोकं लावलंय. त्यांनी सांगितलं आपण काय करू, एकत्र येऊ, आपण प्लॅनिंग करू. सगळ्यांना 50-50 लाख रुपये एकत्र करायचे, अगदी फाट्यावर मस्तपैकी जमीन घ्यायची 1-1.5 एकर, अगदी डेव्हलप करायचं, आणि ज्या देवाला सध्या डिमांड आहे त्याचं मंदिर बांधायचं. ऐका बरं का, ज्या देवाला डिमांड, आणि माल विकणारा पाहिजे ना. भंगार माल काय कामाचा, जुना पुराणा भंगार लोक काय कामाचं ते नाही. ते आहे ना, केले 50-50 लाख, जमीन घेतली मस्तपैकी फाट्यावर 2 एकर, असं जबरदस्त मंदिर बांधा राष्ट्रीय महाराज. ह्या दणकोण 5 जण एकत्र आले आणि विचार करायला लागले, आता डिमांड कोणाला सध्या. तो विचार करता करता त्याने सांगितलं, अच्छा 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 अच्छा, आपल्याला साईबाबा लय लोक झाले, आता लय हुंड्या टाकू राहिले, आता लय पैसे टाकू लोकांना साईबाबाला, आपण साईबाबाचं मंदिर बांधू. त्याने साईबाबा आणला सोन्याचा बरं का, संग्रामरावाचा नाही, सोन्याचा आणला, बसवलाय मूर्ती प्राण प्रतिष्ठित. आता कोण जाईल तिकडं, तिकडे जल सुरक्षा. जो 4 व्हीलर मध्ये आला त्यालाच एंट्री. तुमच्या आमच्या सारख्या सडक छापला कोण जाऊ देत. गावात एक पेताड होतंय, त्या पेताडानं काय केलंय, फुल लावून घेतली, निघलंय रस्त्याने. आता त्याला कोण गावात खातंय, त्याला वाटलं चला आपल्या गावाच्या बाहेर कोणा तरी देऊळ टाकेले, आपण दर्शनाला जाऊ. तिकडे डावळ्या कपड्यावर लागत होते, ज्याच्या कपड्यानं इस्त्रीला आहे ना लिंबू कापावा असे लोक लागाय. तिकडे याच्यासारखे सडक आपलं कोण येऊन दे. गेलं पण बाहेरच सिक्युरिटी होता गनवाला पिट्टू मार. त्यानं गच्चे देऊन काढून दिलं, हे नाही म्हणे बेवडे बुवडेने झालं देत आहे. ओरिजिनल माणसं बंडल आणणारे लोक लागते, याच कोण नाही. तुमचा देव तुम्हाला लकला हा घ्या नाही, चाललंय ते निघलं. त्याच्या बाजूला काय झालं, एक पडेल मंदिर होत, कोणी जात नव्हतं तिथं. त्या मंदिरामध्ये हे गेलंय, तिथं सरळ झाडून झुडून काढलंय. ते मंदिर सारं भंगेल होतंय, त्याला जाळ्या जुळे लागेल, ते सगळं साफ केलंय. त्यानं साफ केल्यानंतर ती त्याच्यात देवी होती.
ती देवी सुद्धा स्वच्छ केली त्यानं. अगदी पाणी आणलंय, धुवून धावून काढलंय त्या देवीला. ती देवी झाली ना प्रसन्न. याला बेवड्याला देवी प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यानंतर तिनं सांगितलं माग तुला काय लागत. हे लय विचारलं. बेवडे काय अशी बावळत नाही राहत बरं का. आमच्या महाराज लोकांच्या डोक्यात पाणी व्हायले. बेवड्याला काही कळत नाही, तुलाच काही कळत नाही. बेवड्याला सारं कळत कोणाला तारीख द्यायची कोणाला नाही द्यायची. मग हे गेलं की देवी प्रसन्न झाली. यांनी सांगितलं मला नाही लागत काही. हे पहिलेच गार व्हायला होतं. नाही 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 मला नाही बच्चे म्हणे मग आता तो एवढं माझी सेवा केली मी तुला प्रसन्न झाली तुला मागावाच लागेल. त्याने सांगितलं मी मागितो पण माई एक आठ आहे. देवीनं सुद्धा सांगितलं तू माग पण माई एक आठ आहे. त्याने सांगितलं मी पहिले 8 सांगेन मग तू 8 मी मान्य करीन. तू 8 काय आहे त्याने सांगितलं तुला मागावाच लागेल. तसं इथून जाता येणार नाही. तो म्हणे मी मागीनच त्यात काही शंका नाही पण पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मग मी मागीन. तिने सांगितलं काही हरकत नाही तू पहिले माग. आता ते बेवढं उभं राहिलं. विचार केला खालून वरून आईला पाहिलंय. त्यानं पाहिल्यानंतर त्याने सांगितलं तो नाव काय आहे. तुला नावाशी घेणं काय. तुला मालाशी घेणं आहे. तुला नावाशी घेणं काय. त्याने सांगितलं तसं लागतच नाही. तुला लागला मला लागत नाही. तू त्याने सांगितलं नाही 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 तुला पहिले नाव सांगायला लागेल तेव्हा मी मागीन. त्या देवीला सांगितलं मा नाव अवदासा देवी. काय नाव आहे तिचं. आता मी नाव सांगितलं तुला मागावं लागेल. काय सांगितलं मागितलं द्या. माया बोकंडी बसली ना तेवढी निघून जाय. विठाला 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 त्याला अवदासात प्राप्त झाली होती ना. येऊन येणं संसाराचं वाटोळं लेकरा बाळाचं वाटोळं जीवनाचं वाटोळं. त्यानं सांगितलं माया बोखंडी बसली तेवढी निघून जाय. देवीनं सांगितलं तथास्तु. निघलं ना ते वापस घरी. मिट्टू महाराज 8च दिवसात त्यानं 4 व्हीलर उभी केली. अवदासा निघून गेली त्याची वाली. 8च दिवसात 4 व्हीलर. शेजाऱ्याचं 5 एकरचं तुकडं घेतलंय त्यानं. ते चित्र लागलंय. हे जाय ना 50-50 गोळा करेल होते का ₹1,00,000. ते डोक्याला हात लावून बसले म्हणजे यायला आपला मुद्दालाच गाठी. आपला धंदा फेल गेला. यानं काय केलं म्हणून सल्ला विचारायला गेले त्याला. कोणाला त्या बेवड्याला. त्याची मस्तपैकी खुर्ची टाकली असा बसलाय. त्याला सांगितलं काय तो देवीला प्रसन्न करायकरता काय केलं. त्याला काय करावं लागत तुम्ही ते येऊ न द्याय ना म्हणे मला. ते म्हणे आम्हाला मूर्ती विकायची पाळी आली आता. कुणीची आहे ना आमच्याकडं. तो काय केलं काय नाही म्हणे मी गेलो ते साफसूफ केलं की आई प्रसन्न झाली आणि मी मागितलं. हे उतळा नवरा गुड गेला बाशी. ये सरकेल गिरे गेले देवी जवळ. याय ना चौघांना झाडून झुडून काढाय मस्त रंगरंगोटी केली आहे ना देवीची. त्या मंदिराची सगळी रंगरंगोटी केली सोन्याची इकून. आणि मग ती देवी प्रसन्न झाली. यायला हवी. प्रसन्न झाल्यानंतर त्या देवीला सांगितलंय मागा तुम्हाला काय मागायचं ते मी तुमच्यावर प्रसन्न नाही. हे उताळा नवरान गुड गेला बाशी. कधी नाही मिळलं आणि भूतावानी गिळलं. यायला वाटलं बरं झाली देवी प्रसन्न झाली. याने सांगितलं आई तुझी अशीच कृपा राहू दे. अरे हाय ती जमीन विकावं लागली माय बाप. जाणं त्याने गुरु म्हणजे त्याने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सजे शाखा पल्लव संतोषती. जाणून देव करायचा का नेणून. मग जाणून कोण करताय. सगळे नेणूनच करतात. हे चाललं म्हणजे ते यानं माळ घातली म्हणजे त्यानं माळ घातली. हे त्याच्या पुढं तर ते त्याच्या पुढं. का घालायची कशा करता घालायची. अरे म्हटलं सोडा करतात माळी राहतात का. दारू सोडा करता बोलायचं ना काय पिऊक नको म्हणून. सोडायला बघायला लागेल तुम्हाला. मागायचं तरी असलं विचार करून मागायचंय. मागणे ते एक तूच. भगवंता तुला एकच मागायचंय. द्यायचं तर देणे तर नको देऊ पण विचार करून दे. ते म्हणून नाही राहिले मी विचार करून मागू राहिलो. ते काय म्हणून राहिले
विचार करून दे, तुला द्यायचं का नाही द्यायचं. काय दे. अभंगाचं दुसरं चरण. नको दूर जाय, माझा सोंग. नको दूर दुसऱ्या चरणामध्ये मागतात. देवा विचार करून दे, पण काय दे. नको दुर्जनाचा संग. अच्छे को अच्छे मिल गई, हो गई दो दो बातें. गधे को गधे मिल गई. संगत कोणाची करायची. शेपूट हनुमंताला बी आणि गाढवाला बी धराचं कोणा तुम्ही ठरवा. गाढवाचं धरलं तर मग आपल्याला माहिती कोण काय मुक्काम कोष्ट उकिरडा. आणि हनुमंताचं धरलं तर रामाच्या देवळात जाणार. दुसरीकडे राम हनुमंताला माहितीच नाही उकडी डोंडळाच. हा, संगत कुणाची करायची. चांगल्याची संगत करा, दुर्जनाची संगत, खळाची संगती. संतन के संग लाग तेरी अच्छी बनी. संतन के संग लाग तेरी अच्छी बनी. संतांच्या संग लागा. नको त्याच्या संग लागले ना पत्र सुद्धा विकावं लागतील तुम्हाला. करू नका काही. संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. संतांच्या संगतीला जा. आम्ही बुवाच्या संगतीला लागलोय म्हणून ताळा बसाना. होय, आम्हाला महाराज व्हायची हाव, पाय पडून घ्यायची हाव, गुरु व्हायची हाव. सामान नरकाला का जाईना. काय गेलंय तुम्ही. उद्या मारा आज का मारा ना. गेलं संतांच्या जातीला आहे. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे भोर
वाटत की एखाद्या बोला वाटत जन बुडत आहे मिठू महाराज वाटत का बुडत आहे जन न देख डोळा वाटत काळवाळा येतो का काळवाळा येत असला तर फाट्यान वापस नसता आला देव बघा पण आमच्या संतांनी सांगितलंय किती समाजाला त्रास दिलाय तुकड्या करता मौती केल्या त्यांच्या आंघोळीने इंद्रायणी वाटत होती त्या काळात आता त्याच्याच ज्याच्या जीवावर उड्या ना त्याच्याच नागपुड्यात काढ्या मला एक प्रश्नाचं उत्तर द्या मंदिर कोण बांधित आहे मिस्त्री म्हणजे माणूसच बांधितो का नाही म्हणजे भाऊ बरोबर की नाही बरोबर की नाही मंदिर कोण बांधित आहे माणूस मूर्ती कोण करताय माणूस प्राण प्रतिष्ठा कोण करताय सारं माणूस करतो माणसानं जे बनवलंय त्याला माणूस मानतो आणि माणसाला कोण बनिलं ज्याने तुला पैदा केले त्याला नाही ओळखिले त्याला नाही ओळखिले त्याला नाही त्याला विचार करा ना चाले हे शरीर कुणाची सत्य ज्याच्या सत्तेना चालतं ना मायबाप त्याला ओळखीचं करा नको दुर्जनाचा संघ पावला पावलाला क्षणाला भगवंतापासून विचलित करतो म्हणून तुकोबाराय सांगतात बोध करना तो सज्जन को करना दुर्जन को नहीं करना और दुर्जन को करना तो खुद का खोपड़ा साफ कर लेना काय झालंय पावसाळ्याचे दिवस होते पाऊस चालू होता जिम 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 श्रावण सऱ्या येत होत्या जिम 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 पाऊस चालू होता एका आंब्याच्या झाडावर एका चिमणीनं खोपा बनवलेला होता तिनं तिचं घरटं बनवलेलं होतं आणि त्याच्यात ती मस्त तिची पिल्ल ती राहत होती पाऊस चालू होता पण ती मजा मारीत होती मध्ये बसून त्याच आंब्यावर जरा दृष्टांत बारीक ऐका त्याच आंब्यावर माकड बसलेलं होतं ते पावसानं पाठ भिजून गेलाय थुटथुट 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 करत होत त्याला थंडी वाजलेली होती त्याचं अंग काकडलेलं होतं आता गपचिप राहा ना पण कमी न्याला लई वळवळ मला येत काय गाजर येतं तुला जे करायचं ते धंदे करीत नाही रिकामे धंदे करतात मला येत काय येत मग त्या चिमणीनं काय केलंय त्या माकडाला त्याची दशा पावाल्या नाही गेली म्हणून त्या चिमणीनं काय केलंय त्या माकडाला उपदेश करायचा प्रयत्न केला दो हात दो पाव आदमी जैसी काया 8 महीने गवाया घर नहीं बनाया काय म्हणून राहिले ती माणसासारखे 2 हात हे 2 पाय 8 महिने गेले तुला कळलं नाही का पाऊस येणार रे आपण का करणार रे त्याच्यात मरणार रे म्हणून पण यंगरट जातीला लय राग येतो कोणा करता सांगितलं तिनं काय करता सांगितलं तिनं त्याच्या चांगल्या करता सांगितलं की नाही पण काऊन टाकुऱ्यात उतरत नाही का टाकुऱ्यात उतरत नाही पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत शिविता तिमिर गोंधले त्या माकडाला इतका राग आलाय एकदा झालंय त्यानं सोडून द्या जाऊ द्या त्यानं काना मागे टाकलंय दुसऱ्यांदा ते धंदा 2 हाथ 2 पाव आदमी जैसी काया 8 महीने गवाया घर नहीं बनाया त्यानं जशी पाठी धरली मोडून टाकली गेलं फेकून कोणाचं नुकसान झालं पहिलंच ते माकड त्याला इचूट असावा
आणि त्याला या पोराने दारू पाजा, काय करीन ते? बरोबर आहे ना? बोध करायचा तर कोणाला करावा? ज्याला लायकी आहे, ज्याला तळमळ आहे, ज्याला उद्धाराचा काहीतरी वाटतोय अंतःकरणामध्ये, माणसाच्या जन्माला आलो, माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टीची प्राप्ती व्हायला पाहिजे, ज्याला वाटलं त्याला बोध करावा. नको त्याला जर बोध केला ना, खळाची संगती उपयोगाची नाही. म्हणून तुकोबाराय सांगता, नको दुर्जनाचा संग. का दुर्जनाचा? काय झालंय? कीटक भ्रमर न्याय आहे शास्त्रामध्ये, हजारो न्यायापैकी एक कीटक भ्रमर न्याय. त्याच्यामध्ये ती आळई असते, आळई गांधीन माशी राहते की नाही, ती त्या आळईला घेऊन येते का नाही, आणि ती तिच्या घरात टाकी, ती त्या गांधीन माशीच्या. ती फिरून आली का तिला नांगी मारते. तिची आग होती का नाही? आमची लय आग होती, पण कळत तुम्हाला? संसार दुःख मूळ चहुकडे संसार दुःख मूळ विक्रांती नाही कोठे, विक्रांती नाही कोठे, सगळा संसार दुःखाचा आहे. मग सोळा कोण 2.5 मीटर घातले काय कोण? नाही ना. अरे जरी संसार, आता पुन्हा एकदा सांगू का, ए आया हो, लई करण लागत, पण मला तसंच बोलावं लागत, कारण मा आतडत तुटत एवढ्या करता मला काही मूळ वेळ नाही झाला वडिलाला. पण एवढा, अरे लाख रुपये आपण खर्च करतो, लाखो कोटी रुपये खर्च करून संताचा परमार्थ जर जीवनात येत नसेल तर धन्य रिकामे शिकवले कोण? अरे बघा ना, त्याच्या तुकड्या करता मौती झाल्या. त्यांनी जे शास्त्र लिहून ठेवलं ना, ते पाण्यामध्ये दगड बांधून बुडून टाकलंय आम्ही. हा, तुकोबाला मातीत घालणारे तुम्ही आम्ही, ज्ञानोबाला मातीत घालणारे तुम्ही आम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांना मातीत घालणारे तुम्ही आम्ही, येशू ख्रिस्ताला खिळे ठोकणारे तुम्ही आम्ही, पालथ्यानं शिवाजी. आणि आता तुकाराम महाराज की जय, ज्ञानोबा की गथराय. कशा करता? जिला लेकरू झालं ना, तिला 9 महिने 9 दिवस पोटात वागेल राहतो दगड, तिला किंमत राहते काट्याची. जिला झालेच नाही ती काय घरही काढते, काय घरही काढते. तुला झालं नाही, तुझंच राय. जिला झालं तिला कळकळे. आमच्या संताला तळमळे, लाख समाज येऊन बसतोय सोन्यासारखा. या समाजाला उद्धाराचं सांगितलं पाहिजे. कळण करीन नाही तर तिकडच मरीन, घेणं कोणाला आहे? चांगलं सांगणं आमचं कर्तव्य आहे. तुमच्या गावात तुम्ही आता शेलूर जाते का नाही? साड्या घ्यायला जाते का नाही? आता काल महाराजांनी सांगितलं ना, साड्या घेऊन या. तिकडं 2-4 एकर इका, कपाटातल्या बोखंडी पडायला लागल्या मी तुम्हाला. काही तर अजून नंबर नाही लागला सारा महाराज. तरी महाराजांना सांगितलं घेऊन या. गेल्या आणायला, गेल्या का नाही? समजा गेल्या, दुकानात जात्या, मोठं दालन राहतं त्याचं. मला तुमच्या पुढं तो अख्खं दुकान पालथ करतो का नाही? नाही, याचं सूतच बरोबर नाही, याचा कलरच बरोबर नाही, ही डिझाईन नको, ही डिझाईन पाहिजे. त्यांना सगळं बोखंडी वज टाकलेलं राहत. एवढ्या 1000-2000 साड्या त्यांना खाली टाकेल राहत्या, तरी म्हणते नको, आता काही पसंत नाही. तो म्हणतो का तुम्हाला घेतलीच पाहिजे? नाही ना. तुम्ही बाहेर निघल्या का, शटर जवळ गेल्या का, तो म्हणतो ताई जर तुम्हाला दुसऱ्या दुकानात नाही पटली ना, या बर का. इतकं बिल लाज राहत.
मग महाराज लोकांना सांगायला काय हरकत आहे? बिनला जाऊ समाज करीन नाही तर तिकडं मरेन. हे जे सांगतोय ना माय बाप, हे तळमळीची गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. जे देव करतात ना, 33 कोटी देव, ते कोणा करायचं? तुम्ही आम्ही महादेवाला बसतो, महादेव कोणाला बसतो? तुम्ही आम्ही रामाला बसतो, राम कोणाला बसतो? अरे ज्या महादेवाचे आज उपवास आहे ना, ते महादेव सुद्धा डोळे लावून बसेले. काय जपू राहिले ते? भजन करी महादेव, भजन करी आता मला प्रश्नाचं उत्तर द्या. भजन करी आणि पुढं काय? श्रीराम जय राम जय राम नाही, राम पूजी. मग राम आधीचा का महादेव आधीचा? राम आधीचा का महादेव आधीचा? तुमच्या डोक्यावरूनच चालला असं ना आज आता. हा, कारण तुम्हाला ऍडव्हर्टाईजच नाही ना कावाची, विनोद नाही, चुटकुलं नाही. अरे महादेव ज्याचं भजन करतात ना, नाही नाही नाही, राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगीचा आत्मा राम. महादेव ज्याचं भजन करतो ना, ध्यानी पैसोनी शंकर, ध्यानी पैसोनी शंकर, ध्यानी पैसोनी महादेव रामाचं नाही भजन करत, आत्मा रामाचं भजन करत. आत्मा स्वरूप हे राम उपाधी. रामाला राम नाव ज्या दिवशी कौशल्याच्या पोटीतून जन्माला आले ना, ज्या दिवशी कौशल्याच्या पोटातून जन्माला आले ना, चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी, मग खिशात पाकिट आणलं होतं राम नावाचं. विठ्ठल महाराज कसं आहे, गोंधून आणलं होतं राम? नाही ना, नाही ना. राम उपाधी ईद लागली का नाही? आत्या आली, आडवं केलं आणि राम उपाधी लागली. कोणाला? देहाला. देहाला उपाधी लागली राम. रामाचं भजन महादेव नाही करीत, आत्मा रामाचं भजन महादेव करतात. आणि ते भजन कोण सांगेल? कोणा सांगायचं ते भजन? आत्म्याचं भजन कोणा सांगायचं? कशाला म्हणतात आत्मा? शेंडीला त्याला कशाला म्हणतात आत्मा? एक हरी आत्मा, जीव शिव अवायातू दुर्गम. मग जीवन शिव सम आहे, मग धंदा काय लावलाय जगात? अरे जर देवन आपण एकच आहोत, फक्त आपल्याला अज्ञान मोखंडी आलाय मी देह नावाचा, आणि मी देह नावाचं भ्रांती काढायची. भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. गुरु काय करतात? आत्मज्ञान देतात. ते ज्ञान प्राप्त कराय करता नचिकेताला सुद्धा यमाकडे जावं लागलं.
ते प्राप्त करायला अवधूत दत्तात्रयाला अत्रि ऋषीला शरण जावं लागलं. बघा तुम्ही, आत्मज्ञान आणि ते आत्मज्ञान देण्याचं काम सद्गुरू करत असत. गुरुगंधचे दगड उचलाव तिथे गुरु नाही. गुरु मंत्र तंत्र उपदेशिती गुरु आयते आहेत घरोघरी परी शिष्या ते सद्वस्तू मिळविती यातू श्रीकृष्ण मानी. सद्गुरु कशाला म्हणतात? सद्गुरूचं लक्षण भागवताच्या 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. कशाला म्हणतात सद्गुरू? हाडामाडाचे टंगड्याचे असतात काय सद्गुरू? मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी. श्री गुरु सारिखा जय हो. वा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. जीवनामध्ये या मावल्या म्हणत राहत्या ज्याने गुरु नाही केला. बरोबर आहे ना? ज्याने केली त्याला विमान आले की नाही? गुरु गावातच वर्या करी, शिष्य नदीला मासे धरी. गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे हाव. समाज नरकाला का जाईना काय घे नाही. ज्ञाना म्हणे तुका म्हणे नागद्या तू काहीच नाही म्हणे. तू काय म्हणे पाकिट घेणे निघून जाणे. बोललं का लय करायला लागत आहे महाराज आमचं. अरे पण मायबाप विचार करा. अरे एवढे मोठे तरुण लेकर इथं येऊन बसले, काहीतरी वर्म असेल म्हणूनच ना. नाही तर द्यायचं का इकडे यायचं वय का? त्यामध्ये आम्ही खाएंगे पिएंगे ऐश करेंगे. जीवनामध्ये मायबाप चांगल्या संताला शरण जा. आणि ज्यावेळेस संताचं वर्म आयशे वर्म मज धावी नारायणा अंतरीच्या कुणा प्रकटोनी. जसं जसं सद्गुरुनाथानं कृपा केली देहामध्ये बदल होत चालतो. जसं जसं वृत्ती बदलत चालती. परमार्थ करता करता उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली. आम्ही दिवसात 3-3 कीर्तन करू राहिलो महाराज. हरकळ महाराज दिवसात 3-3 कीर्तन चालले, पण तोंड वासूनच जायची पाळी. नाही 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 देव काय आमच्या बापान ठेवा लागला. आता तुमचं आमच्या संभाजीनगर पासून पूर्वेला तुमचं शेलूय, बरोबर आहे की नाही? मी धडकलोय तुमच्या शेलूला यायला. बस ना, मला जालना लागावा, वाटूर फाटा लागावा, बरोबर आहे की नाही? मला जर तिकडे वैजापूर यावला नाशिक लागलं तर चुकाली यावर मग फेरा पडे. 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 उद्धाराचे गाव आहे आणि त्या रस्त्यानं जर जीव गेला ना त्याच्या खानाखुना शास्त्रात आहे. शास्त्र म्हणजे काही जेवाच्या पत्तरवाळ्या नाही. शास्त्र म्हणजे जेवाच्या पत्तरवाळ्या नाही. तुला ज्या मार्गाने चालला ना, देव प्राप्ती करता ज्या मार्गाने चाललो ना, ते जे अनुभव संताला आले ना त्यांनी ग्रंथ लिहून ठेवले. हा संसारात साऱ्या गोष्टीचा अनुभव आहे का नाही तुम्हाला? बरोबर आहे की नाही? लग्न नाही झाला त्याचा अनुभव, लग्न झाला त्याचा, काट्टे झाले त्याचा अनुभव,
का नाही? साऱ्याचा अनुभव, देवाचा काय अनुभव? देवाचा अनुभव कशाला म्हणतात? देवाचा अनुभव असा येत नाही. किती देव देव करतो, पाठीला पोट लागले लोकांचे उपस करता. नाही 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 नाही, दवडोनी श्वासोश्वास वायाची की जाती उपवास का धुमाची का असा तो मुखे आई बाप. परमार्थ उद्धाराचा जो आहे ना संताच्या मुठीत, पुसता सांगेन हित गुज मात बैसोनी बाजारात. म्हणजे तुम्ही हुशार आहे, मला काय भोगायचं कळू राहिलं तुम्हाला. एकांतात काय आणल्या त्या गुरु? ती गोष्ट उघडी नसल्या कारणानं शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहारी नेनो काहीतरी पुरारी सांगितले जे, ती गोष्ट कानात सांगायला लागते. कानात सांगितल्यानंतर तिचा परिणाम होतो. काना वचनाची या बेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी कौनू एक जोपर्यंत कानात पेरल्या जात नाही, श्रवणात पेरणी केली नयनात उगवण झाली. बघा, जोपर्यंत ते सद्गुरुनाथ कानामध्ये पेरत नाही तोपर्यंत देव कळत नाही. नाही 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 नाही, संताला देव प्राप्तीचे अनुभव आले, आम्हाला काय येत नाही? आम्हाला येत नाही. आमचा मार्ग चुकला. मार्ग संताच्या मुठीमध्ये असल्या कारणानं तुकोबाराय सांगतात, नको दुर्जनाचा संग क्षणा क्षणा चित्त भंग. तुम्ही परमार्थ करून पाहू. आता बघा, एवढं परमार्थ करतो का नाही आपण? करतो का नाही? तुम्ही चिंतनाला बसते का नाही? नामस्मरण करते का नाही? करते का नाही? करते ना? तुमचं मन ठिकाणाला राहते का? काहून? मला तर 26 वर्ष झाली. काय आता काढी लावायची तुला? 26 वर्ष झाले आणि 1 मिनिट मन ठिकाणाला राहत नाही. मग परिणाम आहे का? मोटर दिवसभर चालली पण गुळण्यावर चालली. किती हेणी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. पण संताची भाषा कळायला बी 1 किलोचा भाषाला भेजा लागतोय. कळत नाही. पाठ आहे का नाही? हरिपाठ पाठ आहे का नाही? साऱ्याचा वाट माहिती का? कायला म्हणतात? वाट माहिती असावा का पाठ असावा? वाट माहिती असली पाहिजे. आणि जर वाट माहिती नसली ना, हरिबिना जन्म स्वर्गची पैजाना. यमाचा पाहुणा प्राणी होई, नरकाला जावा लागत, राव राव नरकाला जावं लागत. तो लय कुदू कुदू कीर्तन करतो काय? वागणे मारी. अय, कीर्तन उपाधीचा धर्म आहे. कीर्तन उपाधीचा धर्म आहे. कीर्तन परमार्थ नाही. परमार्थ एकांताचा विषय. एकांताचे सुख देई मज देवा. देवा आता आईचा करी उपकार, देहाचा विसर, याला परमार्थ म्हणतात. तू झोपत नाही, लोकाला झोपू देत नाही. समजून घेतला पाहिजे परमार्थ. देव सांगतो, ठीक आहे बाबा, अरे तुला हे एका जन्मात मिळणार नाही, शक्य नाही. ते तुला अनंत जन्म घ्यावा लागतील, त्यावेळेस मी कृपा करेल. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही.
तुकोबराय सांगतात जन्म घेईन मी नाना. हो, किती जन्म घ्यायची वेळ आली ना देवा हरकत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. का म्हणतात हो तुकोबराय आम्हाला आताच कटाळा आला. काऊन उचली ना काऊन उचली आता दम न धरता आला धडकला तर राय दर्शक अनुभव पाहिजे ना कोण निवडून आलं तर. काऊन उचली ना काऊन उचली ना. कटाळले लोक जन्माला का वर्म कळत नाही म्हणून. का फाशी घेऊन मारायची पाळी आहे. अरे महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आमच्या संतांना 18 विश्व दारिद्र्य त्यांच्यामध्ये होते. कोप मोड की जर्जर दरदरीत पाण्या एवढी 18 विश्व दारिद्र्य असताना माझ्या तुकोबरायला 2-2 बायका करून फाशी घ्यायची पाळी नाही आली. तुला काय रोग आला. तू तर दिवसात 3 कीर्तन करून राहिला तरी फाशी घेऊन मरू राहिला. वर्म कळालं नाही संताचं. संताचं वर्म कळाय करता मायबाप कोड जन्माचं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. सोपं नाही बरं. ए आया हो कीर्तन सुटायचे बेतात आलं. म्या काय बॉन्ड नाही केला विकास महाराज संघ. सगळ्याच ओळी सोडल्या पाहिजे. तिनं तर सुटलं तर चालतंय. सोनं कोणाला नाही आवडत याच्यात बसलेलं बोटवर करा बरं. सोनं नाही आवडत अशी एखादी तरी आहे का? नाही ना नाही ना. एखादी करा ना मी तिचं इथं पुतळा बांधितो. सोनं सगळ्याला आवडत पण सगळ्याच्या नशिबात आहे का? सगळ्याचे बेंटेक्स काऊन घाली ती. बरं आहे आपलं पेरीविलाई. सोनं घ्यायला दामांना लागत गावातला नाही खिशातला. नंगचोटाचं काम नाही सोनं घेणं. अय नंगचोटाचं काम नाही सोनं घेणं. खानदानी माणूस लागतो त्याला. जातीवंत माणूस लागतो त्याला. देव अनुभवायला जातीवंत माणसं लागतात. अय नंगचोटाचं काम नाही देव अनुभवाचं. नाही 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 नाही. त्याला तिकडं डटांग 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 मग टांगा पलटी घोडे फरा. नाही 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 नाही. अरे उद्धार व्हावा असं वाटत असेल मायबाप. आलेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटेल मायबाप तर वर्म जाणून घ्या. ते वर्म संताच्या मुठीमध्ये आहे आणि ते वर्म जीवनात आल्यानंतर परिवर्तन व्हायला जोपर्यंत सद्गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. तोपर्यंत बसा आपशीत. सर्वांनी प्रेमपूर्वक आपण भजन करू. विठोबा रखुमाई
भाग्य नेते एक तोज ते ये विचारून मज नको दुर्जनाचा संग क्षणा चित्तभंग जन्म घेईन मी नाना बहु सुशीन यातना यथामध्ये अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. पावणे 10 वाजले मायबाप मलाही पुढे धडकायचंय. सकाळी पुन्हा कालही होतंय आजही आहे आणि चालूच राहणार आहे. आता शिवरात्रीचं पर्व आहे. मलाही पुढे धुळ्याला जायचंय उद्या सकाळी. इथून जाऊन सकाळी तिकडे जाणार काल्याला. म्हणून मायबाप बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्यामध्ये एकच आमच्या तळमळ आहे. रात्रंदिवस आम्ही जे फिरू राहिलो ना हो संसाराला काडी लावून 1 रुपया न घेता हा आमचा काही वाघ नाही मारीत आम्ही. अरे तुम्ही जर लाख नियोजन करणारी एवढी चांगली माणसं आहे आमच्या सारख्याला 2 तास येऊन भुकाला काय रोग येऊ राहिला. म्हणून या महात्म्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. मायबाप मला याच्यातलं काही कळत नाही महाराज. असाराम महाराज मी खानदानी कीर्तनकार नाही. माझ्यावर अशा संतांची कृपा झाली आणि त्यानं सांगितलं भाऊ धर्म करता फिटाबान. हो मला काळी तर कळत नाही ढवळी तर कळत नाही माने महाराज. तुमच्यासारखे विचारतात बाबा कशात लावू. म्हणलं तुला जशात येईल त्याच्यात लाव. हा माझा आवाज ज्याच्यात बसन त्याच्यात लाव. पण एकच तळमळ राहते मायबाप. एवढे सोन्यासारखी माणसं तुम्ही येऊन बसतात ना. विचार करा तुम्ही आम्ही ज्याला बसतो ते कोणाला बसतात याचा विचार करा. तुम्ही आम्ही ज्याला बसतो ना ते कोणाला बसतात याचा विचार करा. आता दुपारी एक माई आली होती माझ्याजवळ बसायला. ती माई म्हणते महादेव कोणाचं भजन करीत असेल त्याला काय गरज महादेवाला भजन करायची. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे ना. तिचं काय बिचारीचं चुकीचं आहे. महादेवापेक्षाही मोठा देव असला पाहिजे का नाही. ज्या अर्थी महादेव डोळे लावून बसतोय त्या अर्थी महादेवापेक्षा मोठा देव असला पाहिजे का नाही. कोणा सांगायचा तो ज्ञानोबा सांगता देखिला माय देवाचा देव पिटला संदेह निमाले तुझे पण. अरे देवाचा देव कधी कळल. देव कळाय करता संत कळावा. देव नाही कळाला तरी चालत आणि संत कळाला तर देव कळाल्याशिवाय राहत नाही. विठाला माणसाच्या जन्माला आलो. फार कमी दिवस तुमच्या आमच्या हातात आहे बरं का. तुमच्या आमच्या हातामध्ये आता प्रलयाची स्थिती निर्माण झाली. कल्की अवताराचं वातावरण तयार झालं जगामध्ये. कारण धर्म भ्रष्ट झाला. राजकारण भ्रष्ट झालं. समाजकारण भ्रष्ट झालं. मायबाप हे सगळं आता चौकडून ओघ लागलेलं आहे आणि आपण विनाशाकडे चाललेलो आहे. आप मर गए दुनिया डूब गई. मरावं कोणाला लागत आपल्याला एकट्याला मरावं लागत एकट्याला. कोणी सरनात वड्या टाकाला रिकम नाही. कोणी रिकम महिला जीव माया बायको येडा आहे तू. तुला भ्रांती झाली ती रिकमी का तुला उडी टाका. नाही कोणी तुम्ही एवढं करू नका. ती माझ्यावर लय प्रेम करत्या स्टेटस ठेवत्या येडाय टाक्यातून काढून टाका तुम्ही. कोणी कोणाला मारावं एकट्याला लागत आहे. माता पिता बंधू भगिनी कोणी नकोपती निर्वाणी इष्टमित्र सज्जन सखे याचा सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी उभा करतानी घेते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. तिला जे सोडतात ते सद्गुरु सोडतात. म्हणून जीवनामध्ये सद्गुरु यावा. गुरु नाही सद्गुरु जीवनात यावा. आणि सद्गुरु काय करतात आत्म्याची ओळख. या नानोबान हो या तुकोबान हो निज रूपाला दाविल जीवाचं लगीन शिवाजी लाविल. या जीवाचं लगीन शिवाजी काय वर्णवान या लग्नाचा थाट. संताला शरण जा मग मजा येते भक्तीला. असं संत जीवनात येऊ असं आज महादेव बाबाला सांगू. महादेवा तुम्ही जे पार्वतीच्या कानात सांगितलंय ना आजचा मारा सांगतो. पार्वती झोपली होती. ऐकेले तुम्ही ऐकेले
महादेव सांगता सांगता पावलो तू झोपली म्हणजे का कापूस यातला होता का या उडेल बल्प लोकांना ज्ञान सांगायला निघले आप मरे तो मरे. अरे पार्वती झोपन कशी माय बाप तू झोपेले तुला कळा ना ते तुला जाणूनच घ्यायचं नाही ना यंग रडता तिला. पार्वती माता झोपल्या नाही त्या नामाचा तो परिणाम या नामाची ती जाऊ द्या 9:45 वाजले जास्त वेळ घेत नाही. आई बाप जरा विचार करा तुकोबर आहे सगळे संत मंडळी तुम्हाला आम्हाला अगदी कळवळून सांगतात का जीवनामध्ये याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुकोबर आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे हे तुका म्हणे हे तुका म्हणे तुका